मानत असाल तर संविधानाप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा, एवढं मी एक गोष्ट सांगतो. आणि मित्रांनो, म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी RSS ला थांबू शकणार असेल, जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकरवादी आहेत. त्याच्यापेक्षा अजून कोणाला नाही नाही. आणि संविधानाचा सन्मान करायला, संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे, तो फक्त एकच नेता आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि कोणताही मुद्दा असो, कोणतंही आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी लढत राहतं. आमचा एक आमदार खासदार नाही, आमचा एक मंत्री नाही, संत्री नाही, तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये SRAच्या विरुद्ध मोर्चा काढला, अडाणीच्या विरुद्ध मोर्चा काढला, प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढला, गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढला, कंत्राटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले, अजून कोणी करू शकलेलं नाही. दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या